हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 12चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे मॅट्रायसिस, ज्यामध्ये लास्ट लेक्चरपर्यंत आपण एक्सरसाइज 2.1 मधले 4 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहे. ते जर क्वेश्चन्स तुम्ही बघितले नसेल, तो व्हिडिओ बघितला नसेल, तर इथे आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, आज आपण याच एक्सरसाइज मधले समोरचे 2 क्वेश्चन जे राहिलेले आहेत, क्वेश्चन नंबर 5 आणि 6 ते घेणार आहोत, ज्यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहे ते आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. मित्रांनो, पहिल्यांदा तर मी तुम्हाला म्हणेल की हा व्हिडिओ स्टॉप करा आणि या एक्सरसाइजसाठी जे लागणारं बेसिक आहे तो व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन पहिल्यांदा तुम्ही तो व्हिडिओ बघा, जेणेकरून या एक्सरसाइजमध्ये जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तो इझिली तुम्हाला समजतील, तसेच तेही तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. त्यामुळे तो पहिल्यांदा व्हिडिओ बघा बेसिकचा. सोबतच या चॅप्टरचे बाकीचे व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता, किंवा आय बटनवरती प्लेलिस्ट आहे, तिथे पण जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडत असेल, लेक्चर जर का युजफुल वाटत असेल, तुम्हाला यामधनं काही नवीन शिकायला जर मिळत असेल, तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. देन हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या कॉलेजच्या ग्रुपवरती असेल, फ्रेंड्स ग्रुपवरती असेल, तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला, आज चालू करतोय आपण एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. फाइंड द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस बाय द ऍडजॉइंट मेथड. ओके, आपल्याला काय यूज करायचं आहे, तर ऍडजॉइंट मेथड यूज करायची आहे आणि आपल्याला या दोन्ही मॅट्रिक्सचे इनव्हर्स फाइंड करायचे आहे. आता इनव्हर्स फाइंड करताना बघा, ऍडजॉइंट मेथड काय आहे, यामध्ये काय काय आपल्याला फाइंड करावं लागतं, हे सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहे बेसिक मध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर याचे मायनर काढावे लागतील. देन काय करावे लागणार आहे आपल्याला, तर कोफॅक्टर काढावे लागेल. देन कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावं लागेल. कोफॅक्टर मॅट्रिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याचा ऍडजॉइंट काढावं लागेल आणि ऍडजॉइंट काढल्यानंतर आपण मग त्याचा इनव्हर्स काढू शकतो. तर बघा कसं काढणार आहे आपण. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, ज्याची ऑर्डर 2x2 आहे, अगदी इझी आहे. पहिल्यांदा तर आपल्याला याचा मॉड फाइंड करून घ्यायचा आहे, याचा इनव्हर्स एक्झिस्ट आहे की नाही पहिल्यांदा चेक करणार आहे. मग काय करणार आहे आपण, मॉड ऑफ ए इक्वल्स टू -1 5 -3 2. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण. -2 मायनस मायनस म्हणजे हा प्लस होऊन जाईल 15. ओके, म्हणजे आपल्याला मिळालेला आहे 13. आता हा मॉड ऑफ ए इक्वल्स टू 13 नॉट इक्वल्स टू 0, देन ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ओके, ए इनव्हर्स एक्झिस्ट आहे. सो मग आता ए इनव्हर्स जर काढायचा असेल आपल्याला, तर काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा तर आपल्याला याचे मायनर्स फाइंड करावं लागेल. मग मायनरसाठी काय घेतो आपण, M11 M12 M21 M22. तर मायनर्स कसे फाइंड करतो आपण, आपल्याला माहित आहे याच्या समोरचा एक्झॅक्ट समोरचा जो एलिमेंट आहे तो मायनर आहे, किंवा हा कॉलम आणि रो स्किप करतो आणि जो शिल्लक राहणारा एलिमेंट हा मायनर असतो. -1 साठी मायनर काय असणार आहे 2, 5 साठी मायनर काय असणार आहे -3, 3 साठी -3 साठी 5 आणि 2 साठी -1. हे झाले मायनर. मग आपण को फॅक्टर काढतो, A11 ऍज इट इज पहिल्यांदा लिहून घ्या. देन A12 -3, A21 5 आणि A22 -1. याची ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला. ओके, मायनर काढायची, मायनरवरनं कोफॅक्टर काढण्याची ट्रिक आपल्याला माहित आहे. तू जर व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनला लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मग याचा आपण ऑर्डर चेक करतो. पहिल्यांदा ऑर्डर जर इव्हन असेल तर सेम राहता व्हॅल्यू, जे कोफॅक्टरची आहे तीच मायनरची असेल, मायनरची असेल तीच कोफॅक्टरची असेल. आणि याचा जे ऑर्डर आहे ते जर का ऑड येत असेल तर फक्त साइन चेंज होतं. म्हणजे 1 + 1 2 आहे इव्हन, म्हणजे 2 ला 2 असंच राहील. मग इथे 1 + 2 3 आहे, तर याचा साइन चेंज होईल, म्हणजे हा +3 होऊन जाईल. 2 + 1 3 आहे, तर मग हा -5 होऊन जाईल. 2 + 2 4 आहे, तर मग हा ऍज इट इज -1 राहील. आता काय झालेलं आहे, तर मायनर आणि कोफॅक्टर झालेले आहे.
मग काय करतो आपण, कोफॅक्टर मॅट्रिक्स, ज्याला आपण डिनोट करतो कॅपिटल ए 2 इंटू 2, जो की मिळालेला आपल्याला आहे 2 3 -5 -1. ओके. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स झाल्यानंतर याचा काय घेतो आपण, तर ट्रान्सपोज घेतो. 2 इंटू 2 हा ट्रान्सपोज, याचा ट्रान्सपोज घेतो. याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर काय मिळतं आपल्याला, तर हे जे काही कॉलम्स आहेत या कॉलम्सला आपण काय करतो, तर रो मध्ये कन्वर्ट करतो किंवा रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करतो. हा जो रो आहे 2 3 देन -5 -1. ओके. हे जे काही रो होते त्याला आपण कॉलम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके. आता हे आहे काय मिळालं आपल्याला बघा, तर हे आहे ऍडजॉइंट. ओके. ऍडजॉइंट ऑफ ए. ओके. हे काय मिळालं आपल्याला, ऍडजॉइंट. आता पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, ए इनव्हर्स. मग ए इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे 1 mod ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके. मग या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. मग मिळतं आपल्याला ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 mod ऑफ ए. मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे, जी की आहे 13, आणि ऍडजॉइंट ऑफ ए पण आपण फाइंड केलेला आहे 2 -5 3 -1. ओके. मग आता याला असं ठेवलं तरी चालतं किंवा हा 1/13 मध्ये घेऊन गेलं तरी चालतं. म्हणजे काय मिळतं, ए इनव्हर्स इक्वल्स टू 1/13 जर मध्ये घेऊन गेलो आपण, तर 2/13 इथे जर मल्टिप्लाय केलं तर -5/13, इकडे काय होऊन जाईल, तर 3/13, आणि हा -1/13. मग हा काय झालेला आहे आपला, तर ए इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. यामध्ये काय केलेलं आहे आपण, पहिल्यांदा तर मॉड फाइंड करून घेतलेला आहे. मॉड फाइंड केल्यानंतर मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढलेले आहे. कोफॅक्टर्स काढल्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर काय केलेलं आहे, आपण ऍडजॉइंट फाइंड केलेला आहे. ऍडजॉइंट फाइंड केल्यानंतर ए इनव्हर्सचा फॉर्म्युला यूज केला, अँड देन आपण काय केलेलं आहे, तर ए इनव्हर्स या ठिकाणी फाइंड केलेला आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. आता काय करणार आहे आपण, तर सेकंड क्वेश्चन. ओके. सेकंड क्वेश्चन मध्ये पण सेम हीच प्रोसिजर अप्लाय करायची आपल्याला, कारण आपल्याला इथे मेन्शन केलेलं आहे बाय ऍडजॉइंट मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. सो आपण ऍज इट इज सॉल्व्ह करणार आहे. पहिल्यांदा तर मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. काय होऊन जातं, हा 2 -2 4 3. याला सॉल्व्ह करा. काय मिळतं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 2 × 3 6 -4 × 2 8 +8, म्हणजे हा काय मिळाला आपल्याला 14. Mod of a equals to 14, which is not equals to 0, then a inverse is exist. ओके. ए इनव्हर्स एक्झिस्ट आहे. मग आता काय करायचे, तर आपल्याला मायनर फाइंड करायचे. M11 M12 M21 M22. आता हे मायनर्स फाइंड करताना बघा काय करणार आहे, M11 चा जर मायनर म्हणजे पहिल्या एलिमेंटचा मायनर घेतो, कॉलम आणि रो स्किप करा, इथे शिल्लक आहे 3. मग -2 चा मायनर 4, 4 चा मायनर -2, आणि 3 चा मायनर हा 2 मिळालेला आहे. then आपण कोफॅक्टर काढतो, A11 A12 A21 आणि A22. कोफॅक्टर काढताना काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा ऍज इट इज व्हॅल्यू लिहून टाका. म्हणजे हे 3 होऊन जाईल, हा 4 होऊन जाईल, हा -2 आणि हा 2. देन इव्हन पॉवर असेल तर सेम ठेवा, ऑड पॉवर असेल तर याला साइन चेंज करायचं. इथे पण 2 + 1 3 होतो, मग प्लस. हे काय झालेलं आहे, मायनर आणि कोफॅक्टर. मग आता कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये बघा काय होईल, तर 3 -4 2 2. ओके. मग आता काय करतो आपण, कोफॅक्टर मॅट्रिक्सला काढल्यानंतर ऍडजॉइंट काढतो. तर ऍडजॉइंट साठी काय करतो आपण, ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल्स टू, जे आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढलेला आहे याचा घेतो आपण ट्रान्सपोज. म्हणजेच काय मिळतं आपल्याला, ट्रान्सपोज घेतो म्हणजे काय, तर हे जे काही
कॉलम मध्ये आहे याला रो मध्ये आपण कन्वर्ट करतो, किंवा रो असेल तर कॉलम मध्ये कन्वर्ट करतो. 3 - 4 या रोला आपण करूया कॉलम मध्ये. 3 - 4 2 and 2. हा ऍडजॉइंट मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ऍडजॉइंट मिळाल्यानंतर ए इनव्हर्स फाइंड करायचा. मग ए इनव्हर्स इक्वल्स टू, याचा फॉर्म्युला आहे काय आहे तर 1/mod ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग 1/mod ऑफ ए. ओके, मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे, जे की मिळालेली आहे आपल्याला 14 इंटू ऍडजॉइंट पण फाइंड केलेला आहे, जो आहे 3 2 - 4 2. ओके, असं एवढं ठेवलं तरी चालतं, किंवा आपल्याला याला मल्टिप्लाय पण करता येतं. मग याने जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला, 3/14 2/14 देन -4/14 आणि हा 2/14. ओके, आता याला परत जर आपण 1/7 इकडे पण 1/7 केलं तरी चालतं, कारण इथे 2/14 ला आहे. तुम्ही जर डिव्हाइड केलं तर हे 1/7 पण होऊ शकतं. ओके, याला इथे लिहिलं तरी चालतं, हा 1/7. मग हा काय मिळालेला आपल्याला तर ए इनव्हर्स. अगदी इझी आहे, फक्त आपल्याला स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहे. पहिल्यांदा आपल्याला मॉड फाइंड करायचा आहे, देन आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर फाइंड करायचे आहे, देन कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स झाल्यानंतर ऍडजॉइंट फाइंड करायचा आहे. ऍडजॉइंट झाल्यानंतर ए इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. मॉडची व्हॅल्यू जी आपण स्टार्टिंगला काढून घेतलेली आहे, मॉडची व्हॅल्यू पुट करायची, आणि देन ऍडजॉइंट जो फाइंड केलेला आहे तो ऍडजॉइंट ऍज इट इज इथे लिहायचा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला फायनली मिळतो तर काय ए इनव्हर्स. ओके, स्क्रीनशॉट घ्या किंवा कॉपी करून घ्या. चला, त्यामधीलच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय, क्वेश्चन नंबर 3. ओके, आता हा पहिले दोन काय होते तर 2/2 ऑर्डर होती. आता यांची काय दिलेली आहे ऑर्डर तर 3/3 दिलेली आहे. ऑर्डर जरी चेंज झाली तरी प्रोसिजर सेम असेल, मेथड जी आहे ती सेम आहे. पहिल्यांदा काय करणार आहे आपण तर मॉड फाइंड करून घेणार आहे. मॉड ऑफ ए काय करतोय आपण, याचा डिटरमिनंट मी फाइंड नाही करत आहे, डायरेक्ट करतो. बघा, याची व्हॅल्यूज काढण्यासाठी काय करत असतो आपण, पहिल्यांदा 1 घेतो, म्हणजे हा प्लस असतो, हा मायनस, आणि अगेन हा प्लस. 1 घेतल्यानंतर काय होईल तर हा रो आणि कॉलम स्किप होऊन जाईल, या 4 एलिमेंटचे मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. -3 + 0. ओके, देन -0 आणि हा +0. 0 0 असल्यामुळे सगळे हे 0 होऊन जाईल. मग काय होतं बघा, इक्वल्स टू 1 इंटू -3. ओके, सो मॉड ऑफ ए इक्वल्स टू -3 which is not equals to 0, then A inverse is exist. ओके, इनव्हर्स एक्झिस्ट आहे. मग आता काय करावं लागणार आहे तर यांचा मायनर घ्यावा लागणार आहे. मग काय बघा, M11 M12 M13 M21 M22 M23 M31 M32 M33. पहिल्यांदा आपण मायनर फाइंड करणार आहे आणि देन कोफॅक्टर फाइंड करणार. मायनर फाइंड करण्यासाठी बघा आता काय करावं लागणार आहे इथे तर M11 म्हणजे या 1 साठी बघतोय तर हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप होऊन जाईल. या 4 एलिमेंट्सचे काय करणार आहे आपण तर मल्टिप्लिकेशन. मग -3 अगेन हा काय होऊन जाईल तर मायनस हा 0, म्हणजे इथे मिळतो आपल्याला -3. सेकंड साठी हा कॉलम आणि हा रो स्किप झाल्यानंतर अगेन -3 आणि हा अगेन -0 -3. थर्ड एलिमेंट साठी हा कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 3 × 2 6 -5 × 3 15. काय मिळणार आपल्याला -9. ओके, देन 2 1 साठी म्हणजे 3 साठी हा पूर्ण रो आणि कॉलम स्किप केला. मग काय होईल -1 × 0 0 अगेन 2 × 0
0, मग हा आपल्याला 0 मिळालेला आहे. देन 2 2 साठी म्हणजे 3 साठी फाइंड करतोय, पूर्ण हा कॉलम आणि रो स्किप होऊन जाईल. -1 इंटू 1 -1, देन 5 इंटू 0 -0, मग काय मिळतो आपल्याला -1. 0 साठी बघतोय आपण, मग हा पूर्ण कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 2 इंटू 1 2 आणि 5 इंटू 0 0, मग आपल्याला -2 मिळालेला आहे. तर 5 साठी बघतोय, हा कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 0 इंटू 0 0 -3 इंटू 0 0, मग हा आपल्याला 0 मिळालेला आहे. 2 साठी कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर काय होईल, 0 इंटू 1 0 अँड 3 इंटू 0 0, 0 -0 हा पण आपल्याला 0 मिळालेला आहे. -1 साठी हा कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 3 इंटू 1 3 -3 इंटू 0 0, मग हा आपल्याला 3 मिळालेला आहे. काय झालेलं आहे तर मायनर्स फाइंड केलेला आहे. आता आपण काय करूया, को फॅक्टर फाइंड करूया. A21 A22 A23 A31 A32 and then A33. ओके, पहिल्यांदा तर ॲज इट इज लिहून घ्या. हे -3 -3 -9 0 -1 2 0 0 देन 3. आता यांचा ऑर्डर बघायची आणि त्यांचं साइन चेंज करायचा. इव्हन जर असेल तर सेम असेल, ऑड असेल तर चेंज होईल. जसं 1 + 1 2 सेम आहे, 1 + 3 हा प्लस होऊन जाईल, 1 + 3 4 ॲज इट इज राहील, 2 + 1 ॲज इट इज राहील, 2 × 2 4 ॲज इट इज राहील, 2 + 5 हा मायनस होऊन जाईल, 3 + 1 4 ॲज इट इज आणि ॲज इट इज. मग काय मिळालेलं आहे आता बघा, तर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स ज्याला आपण ए ने डिनोट करतो, काय आहे तर -3 3 -9 0 -1 -2 0 0 अँड 3. मग याचा काय घेतो आपण ॲडजॉइंट साठी, ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज घेतो आपण. मग काय मिळतं बघा, याला आपण -3 3 -9 0 -1 -2 0 0 3. ओके, आता इन्व्हर्स साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1/mod ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. मग काय होऊन जाईल, 1/mod ऑफ ए किती दिलेला आहे इथे तर -3 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए -3 0 0 3 -1 0 -9 -2 3. ओके, हा काय मिळालेला आपल्याला इन्व्हर्स. हवं तर 1/3 इकडे आपण याला मल्टिप्लाय पण करू शकतो. तर हा काय आहे आपल्याला मिळालेला आहे इन्व्हर्स. अगदी इझी आहे, 2/2 असेल किंवा 3/3 असेल, स्टेप्स आपण सेम फॉलो केलेले आहेत, सेम मेथड आहे आणि आपल्याला फायनली आन्सर मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा, हा पण 3/3 आहे, सेम सॉल्व करायचा आहे. पहिल्यांदा मॉड ऑफ ए काय होऊन जाईल, 1 इंटू 10 -0 प्लस 2 इंटू 0 -0 देन हा मायनस, ओके, प्लस 3 इंटू 0 इंटू 0, देन काय होऊन जाईल, जर सॉल्व केलं तर 1 इंटू 10 मायनस 2 इंटू 0 प्लस 3 इंटू 0. मग आपल्याला काय मिळतं तर मॉड ऑफ ए इक्वल्स टू 10 विच इज नॉट इक्वल्स टू 0, देन ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ओके, मग मायनस फाइंड करायचे, M11 M12 M13 M21 M22 M23 M31
M3 2, M3 3. ओके, काय करणार आहे, मायनर कसे फाइंड करणार, तर सेम लास्ट क्वेश्चन मध्ये जे आपण केलं ते. आता इथे M11 हा कॉलम आणि रो स्किप होऊन जाईल. 2 इंटू 5 10 मायनस 0 देन 10 मिळालेला. 2 साठी काय होऊन जाईल, 5 इंटू 0 0 0 इंटू 4 0 0. 3 साठी मग 0 इंटू 0 0 मायनस 2 इंटू 0 0 देन 0 साठी कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 2 इंटू 5 10 मायनस 0 देन 10. मग 2 2 साठी कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 1 इंटू 5 5 मायनस 0 इंटू 3 0 देन 5. 2 3 साठी मग हा कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 0 मायनस 0 देन 0 साठी कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 2 इंटू 4 8 2 इंटू 4 8 मायनस 6 इक्वल्स टू 2. देन 3 2 साठी कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर 4 इंटू 1 4 मायनस 0 4 मायनस 0 विच इज 4. देन लास्ट एलिमेंट साठी कॉलम आणि रो स्किप झाल्यानंतर काय होऊन जाईल, 2 इंटू 1 2 मायनस 0 काय मिळालेलं आपल्याला, देन मायनस 2. आता सेम आपण को फॅक्टर फाइंड करणार आहे. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ओके, आता बघा पहिल्यांदा तर सेम लिहून घेणार ॲज इट इज. 10 0 0 अगेन 10 5 0 2 4 अँड देन या ठिकाणी 2. मग साईन चेंज करा, हा इवन आहे सेम राहील, ऑड आहे 0 असल्यामुळे सेम, हा पण 0 असल्यामुळे सेम. 2 + 1 3 मग हा मायनस 10 होऊन जाईल, हा सेम राहील. हा 0 असल्यामुळे सेम. 3 + 1 4 सेम. 3 + 2 5 म्हणजे हा मायनस होऊन जाईल आणि हा सेम. मग आता आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे, तर को फॅक्टर मॅट्रिक्स मिळालेला आहे. ओके, को फॅक्टर मॅट्रिक्स जो की आपण डिनोट करतो. या ठिकाणी काय मिळालेलं आहे बघा, 10 0 0 मायनस 10 5 0 2 मायनस 4 2. ओके, हा को फॅक्टर मॅट्रिक्स मिळालेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे, तर ऍडजॉइंट. मग ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. मग काय मिळतं, ट्रान्सपोज घेतो म्हणजे काय, तर रोला आपण कॉलम मध्ये कन्व्हर्ट करतो. 10 0 0 मायनस 10 5 0 2 मायनस 4 2. ओके, आता काय करणार आहेत, तर इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन मॉड ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग यामध्ये पुट करा, 1 अपॉन मॉड ऑफ ए या ठिकाणी काढलेला आहे, जो की मिळाला आपल्याला 10 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए 10 मायनस 10 2 0 5 मायनस 4 0 0 2. ओके, मग हवं तर या 1/10 ने याला मल्टिप्लाय करू शकतो आपण, किंवा एवढं ठेवलं तरी चालेल. हे काय आहे, तर ए इनव्हर्स, जो की आपल्याला फाइंड करायला सांगितला होता युजिंग ऍडजॉइंट मेथड. ओके, स्टेप सेम आहेत. चारही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. चारही क्वेश्चन्स मध्ये स्टेप सेम होत्या. पहिले मायनर काढला आपण, देन को फॅक्टर काढले आपण, देन को फॅक्टर मॅट्रिक्स काढला आपण, देन ऍडजॉइंट काढला आणि देन इनव्हर्स काढलेला आहे. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. सो कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या.
तर चला या एक्झरसाइज मधला लास्ट क्वेश्चन बघतोय आपण, क्वेश्चन नंबर 6, ज्यामध्ये 4 प्रॉब्लेम दिलेले आहेत. ओके, काय दिलेला क्वेश्चन? फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. आता या ठिकाणी काय करायला सांगितलेलं आपल्याला? फक्त इन्व्हर्स फाइंड करायला सांगितलेलं. आता कुठल्या मेथडने ते नाही सांगितलं. म्हणजे लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला बाय ऍडजॉइंट मेथड सांगितलं होतं. इथे तुम्ही ऍडजॉइंट मेथड जरी वापरली तरी चालतं, किंवा इथे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वापरलं तरी चालतं. दोन्हीपैकी कुठलंही तुम्हाला जे इझी वाटतं त्या मेथडने केलं तरीही चालतं. आपल्याला इथे फक्त इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. मेथड कुठलीही वापरा. मग इन्व्हर्स फाइंड करायचं असेल तर पहिल्यांदा आपण मॉड ऑफ ए फाइंड करतो, जो की आहे इथे -1 4, म्हणजे हा -5. mod of a equals to -5, which is not equals to 0, then a inverse is exist. Okay, a inverse हा exist आहे. देन काय करणार आहे? तर आता इथे आपण काय करूया, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननी, रो ट्रान्सफॉर्मेशननी आपण या ठिकाणी इन्व्हर्स फाइंड करूया. काय करतो आपण? a इंटू a इन्व्हर्स इक्वल्स टू i. a आहे आपल्याकडे 1 2 2 -1. ए इन्व्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे आणि आय आपल्याला माहित आहे 1 0 0 1. आता युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं आपल्याला? या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजेच काय? इथे 1 आणायचा, इथे 0 आणायचा, इथे 1 आणि इथे 0 आणायचा युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. मग काय करावं लागेल? इथे 1 ऑलरेडी आहे, या 1च्या हेल्पनी इथे आपल्याला 0 आणायचा आहे. इथे 0 आणण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन तयार करायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन तयार करताना हा कुठल्या? तर सेकंड रो मध्ये आहे, म्हणून पहिल्यांदा तर R2 चेंजेस टू R2 मायनस, या 1 ची हेल्प घेऊया, 2 इंटू R1. ओके, मग आता हे बघा काय होईल. R2 चेंज होतोय, R1 ॲज इट इज लिहा पहिल्यांदा. A इन्व्हर्स इक्वल्स टू 1 0. ठीक आहे, R2 चेंज होणार आहे. आता R2 मध्ये काय चेंज होणार आहे बघा. R2 इम्प्लाइज R2 इथे किती आहे? 2 मायनस 2 इंटू R1. R1 चा एलिमेंट काय आहे? तर 1 आहे. 2 मायनस 2 इक्वल्स टू 0. मग इथे हा 0 झाला. अगेन इथे R2 चा एलिमेंट किती आहे? R2 चा एलिमेंट -1 मायनस 2 इंटू R1. R1 चा एलिमेंट किती आहे? तर 2 दिलेला आहे. मग 2 इंटू 2 4. मग काय होईल? -1 -4 -5. ओके, सेम इथे R2 चा एलिमेंट किती आहे? तर 0 मायनस 2 इंटू R1 चा एलिमेंट 1. मग काय होऊन जाईल? हा -2. अगेन इथे R2 चा एलिमेंट किती आहे? तर 0 R2 चा एलिमेंट किती आहे? इथे 1 आहे. 1 मायनस 2 इंटू R1 चा एलिमेंट हा 0 आहे. मग हा 0 झाला तर हा फक्त या ठिकाणी 1 आपल्याला मिळणार आहे. ओके, मग आता इथे 1 आणि इथे 0 झाला. आता आपल्याला काय करायचं? इथे 1 आणायचं आहे. आता इथे 1 आणण्यासाठी काय करणार आहे आपण? तर अगेन R2 चेंज होईल. R2 चेंजेस टू काय करणार आहे आपण? याला -1/5 इंटू R2 ला आपण -1/5 ने मल्टिप्लाय करणार आहे. मग काय होऊन जाईल? फर्स्ट रो ॲज इट इज A इन्व्हर्स, या ठिकाणी 1 0. ओके, आता इथे 0 ला जर का 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज 0. इथे -5 इथे मायनस मायनस कॅन्सल, 5/5 हा इथे 1 आला. इथे काय होईल? तर मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, पण हा होऊन जाईल 2/5. इथे काय होऊन जाईल? तर -1/5.
ओके. मग आता इथे 1 आला, 0 झाला, अगेन इथे 1 आला. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर 0 करायचं आहे. मग इथे 0 करायसाठी काय मिळणार आहे बघा. इथे 0 करण्यासाठी काय ट्रान्सफॉर्मेशन तयार करावं लागेल, याची हेल्प घ्यावं लागेल. पण 0 कशात होणार आहे, R1. मग पहिल्यांदा आता R1 चेंजेस टू R1 मायनस 2 इंटू R2. या R2 ला म्हणजे या 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा आणि R1 मधनं मायनस करा. मग R1 चेंज होता है, R2 एज इट इज 0 1 A इनव्हर्स इक्वल्स टू या ठिकाणी पण 2/5 आणि मायनस 1/5. ठीक आहे. R1 चेंज होणार आहे. R1 मध्ये काय चेंज होईल बघा. R1 चा एलिमेंट काय आहे या ठिकाणी 1 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट हा 0 आहे, म्हणजे हा ॲज इट इज 1 राहणार आहे. ओके. इथे काय आहे तर 2 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे या ठिकाणी 1, म्हणजे 2 मायनस 2 हा 0 होऊन जाईल. ओके. मग आता इथे सेम इकडे पण अप्लाय करावं लागतं आपल्याला. मग R1 चा एलिमेंट काय आहे इथे या ठिकाणी 1 आहे. 1 मायनस हा 2 इंटू 2/5 कारण R2 दिलेला आहे. मग काय होऊन जाईल हा 1 मायनस 4/5. मग काय होईल क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 5 मायनस 4/5 म्हणजे हा काय होऊन जाईल 1/5. मग इथे मिळतो आपल्याला 1/5. ओके. देन इथे काय मिळेल, R1 चा एलिमेंट काय आहे या ठिकाणी तर 0 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट R2 काय आहे तर मायनस 1/5. मग काय मिळून जाईल हा मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल तर 2/5. मग हा मिळाला आपल्याला 2/5. ठीक आहे. आता बघा इथे 1 0 0 1 या ठिकाणी आलेला आहे. आता बघा हे काय आहे, आयडेंटिटी आहे. आयडेंटिटी ए इनव्हर्स इंटू आय काय असतं आपल्याला तर याला डायरेक्ट आपण लिहू शकतो ए इनव्हर्स इक्वल्स टू काय मिळालं मग आपल्याला तर 1/5 2/5 2/5 आणि मायनस 1/5. हवं तर आपण ए इनव्हर्स इक्वल्स टू 1/5 कॉमन जर घेतलं तर इथे काय उरतं, या ठिकाणी 1 उरेल, या ठिकाणी 2, इथे 2 आणि इथे काय होईल -1. ओके. हा काय आहे तर इन्व्हर्स आहे बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ओके. इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशनने आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. मित्रांनो तुम्ही काय करा तर आता हा व्हिडिओ पॉज करा आणि यालाच कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व्ह करा. कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व्ह करा. बघा सॉल्व्ह करता येतं का तुम्हाला, आणि तुम्ही जर काही क्युरी आली तुम्हाला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हॉट्सअप पेज असेल, टेलिग्राम चॅनल असेल, इन्स्टा आय डी असेल, याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तिथे पण तुम्ही मला ते शेअर करू शकता, किंवा काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता. आता इथे काय होईल बघा, पहिल्यांदा तर मॉड ऑफ ए फाइंड करणार आहे आपण. काय होऊन जाईल 2 × 2 4 मायनस 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 हिला कॅन्सल होऊन जाईल 3 इक्वल्स टू 1. ओके. मॉड ऑफ ए इक्वल्स टू 1 विच इज नॉट इक्वल्स टू 0. देन ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ओके. आता इथे आपण हा क्वेश्चन जो आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह केलेला आहे. इथे आपण ऍडजॉइंट मेथडने सॉल्व्ह करूया. कुठल्याही वेने केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला सांगितलेलं नाहीये कुठल्या मेथडने करायचा. मग काय करतो आपण, मायनर घेतो. मायनर काय होऊन जाईल तर हा 2. फर्स्टचा मायनर 2 होऊन जाईल. सेकंडचा मायनर काय होऊन जाईल तर -1 -1चा -3 आणि 2 साठीचा 2. मग कोफॅक्टर
या ठिकाणी पहिल्यांदा कोफॅक्टर ॲज इट इज लिहूया. 2 -1 -3 2. इथे 1 + 2 3 आहे, मग हा प्लस होऊन जाईल. 2 + 1 3 होतो, मग हा प्लस होऊन जाईल. बाकी ॲज इट इज राहणार आहे. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स जो की आपल्याला मिळालेला आहे 2 1 3 2. काय करतो मग याचा आपण, तर ॲडजॉइंट काढतो आपण. ॲडजॉइंट साठी काय करतो, जो कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळालेला आहे आपल्याला त्याचा ट्रान्सपोज घेतो, म्हणजेच हा रो आहे त्याला कॉलम मध्ये शिफ्ट करतो आपण. ओके, मग आता काय करायचं, इनव्हर्स. इनव्हर्स साठीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे A इनव्हर्स इक्वल्स टू 1/mod ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. मग यामध्ये पुट करूया आपण व्हॅल्यूज. 1/mod ऑफ A काय मिळालेलं आहे, तर या ठिकाणी 1, मग ॲडजॉइंट 2 3 1 2. ओके, मग A इनव्हर्स इक्वल्स टू 2 3 1 2. हा काय मिळालेला आपल्याला, इनव्हर्स. आता बघा तुमच्या समोर दोन्ही मेथड दिलेले आहेत, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा ॲडजॉइंट मेथडवर, दोन्ही आहेत. तुम्हाला कुठली मेथड इझी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि यामध्ये पण तुम्हाला होमवर्क, आता हे मी ॲडजॉइंट मेथडने सॉल्व्ह केलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून हे सॉल्व्ह करायचं आहे. बघा मित्रांनो, यामध्ये जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे क्वेश्चन्स तुम्हाला इझी वाटणार आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. चला क्वेश्चन नंबर 3 बघा. हा काय दिलेला आहे, तर 3/3, याची ऑर्डर 3/3 दिलेली आहे. मग पहिल्यांदा मॉड ऑफ A काय होऊन जाईल, 0. 0 इंटू एनिथिंग इज 0, म्हणून मग इथे आपण काही लिहिणार नाही. मग -1, कॉलम आणि रो स्किप करा. 1 इंटू 1 1, मायनस 3 इंटू 3 9, या ठिकाणी +2, 1 इंटू 1 मायनस 3 इंटू 2 6. मग काय मिळतं आपल्याला, -1 इंटू या ठिकाणी -8 +2 इंटू -5. मग या ठिकाणी मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. मग काय होईल, तर 8 प्लस इथे -10. मग काय मिळतं, 8 - 10 -2, म्हणजे मॉड ऑफ A इक्वल्स टू -2 विच इज नॉट इक्वल्स टू 0. A इनव्हर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे, या ठिकाणी A इनव्हर्स एक्झिस्ट आहे. मग आता काय करतो आपण, तर A इंटू A इनव्हर्स इक्वल्स टू I. A आपल्याकडे आहे, A काय आहे, तर 0 1 2 1 2 3 3 1 1. A इनव्हर्स ॲज इट इज इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. आता आपल्याला काय करायचं आहे, तर युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी 1 आणायचं आहे. मग इथे 0 0, अगेन इथे 1 आणायचं आहे खाली, आणि इथे दोन्ही ठिकाणी 0, इथे 1 आणायचं आहे, आणि याच्यावरती दोन्ही ठिकाणी 0. आता इथे 0 आहे, इथे 1 दिसतो. एक काम करूया, हा रो आपण वरती शिफ्ट करूया. मग काय होईल बघा, R1 चेंजेस टू इंटरचेंज विथ R2. मग काय होऊन जाईल, R1 च्या जागी R2 लिहायचं आहे, R2 च्या जागी R1. मग 1 2 3 0 1 2 3 1 1. A इनव्हर्स इकडे पण सेम आपल्याला चेंज करावं लागेल. इथे काय होईल, 0 1 0 1 0 0 0 0 1. ठीक आहे, मग आता इथे 1 आलेला आहे, इथे 0 आलेला आहे, या ठिकाणी आपल्याला 0 करायचा आहे. कुठे 0 करायचा आहे, तर R3 मध्ये. R3 काय केलं तर 0 होईल,
तर इथे 1 आहे, याची हेल्प घेऊया. या 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. मग 3 मायनस 3 0 होऊन जाईल. मग R3 मायनस 3 इंटू R1. 3 इंटू R1 केल्यानंतर काय या ठिकाणी आपल्याला 0 मिळणार आहे. मग बघा R3 चेंज होणार आहे. मग R1 आणि R2 ॲज इट इज लिहूया. 1 2 3 0 1 2 या ठिकाणी A इनवर्स इक्वल्स टू 0 1 0 1 0 0. ठीक आहे. आता इथे चेंज करणार आहोत आपण. काय चेंज होणार आहे तर R3 काय दिलेलं आहे इथे 3 मायनस 3 इंटू R1 या ठिकाणी 1 आहे, म्हणजे हा 3 मायनस 3 0 होऊन जाणार आहे. अगेन सेकंड एलिमेंटसाठी R3 चा एलिमेंट काय आहे या ठिकाणी 1 मायनस 3 इंटू 2 हा काय होऊन जाईल तर 1 मायनस 6 या ठिकाणी तो झाला मायनस 5. अगेन इथे काय दिलेलं आहे अगेन 1 मायनस 3 इंटू या ठिकाणी अगेन 3 आहे 1 मायनस 9 म्हणजे हा काय होऊन जाईल मायनस 8 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. मग इथे R3 चा एलिमेंट काय आहे तर 0 मायनस 3 इंटू R1 चा एलिमेंट इथे काय आहे 0 मायनस 0 मग हा 0 झाला. ओके. अगेन नेक्स्ट इथे काय आहे R3 चा एलिमेंट या ठिकाणी 0 आहे मायनस 3 इंटू R1 चा एलिमेंट काय आहे 1 आहे, मग 3 इंटू 1 हा मायनस 3 मिळणार आहे. अगेन इथे काय आहे तर 1 मायनस 3 इंटू R1 चा एलिमेंट या ठिकाणी हा 0 आहे, हा 0 जरी झाला तर इथे काय मिळणार आहे आपल्याला 1. ओके. मग आता इथे 1 0 0 झालेले आहे आणि बघा या ठिकाणी पण 1 आहे. ओके. आपल्याला इथे 1 हे 2 0 आणायचे, इथे 1 आणि हे 2 0 आणायचे. मग आता आपण हे 2 0 आणणार आहे या 1 ची हेल्प घेऊन. मग पहिल्यांदा R1 मध्ये काय चेंज करणार आहोत आपण तर R1 मायनस 2 इंटू R2. ओके. या 1 ला 2 ने मल्टिप्लाय केला आणि R1 मधनं मायनस केलं. सिमिलर आपण इथे पण यासाठी पण चेंज करूया डायरेक्ट. तर R3 प्लस इथे मायनस असल्यामुळे आपण प्लस घेतोय R3 प्लस या ठिकाणी 5 इंटू R2 5 इंटू R2. ओके. मग हा R3 आहे. दोन ट्रान्सफॉर्मेशन आपण एकदाच तयार केलेले आहे आणि एकाच वेळेस ते दोन्ही आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. मग काय होईल बघा R1 आणि R3 चेंज होणार आहे. R2 ॲज इट इज लिहूया 0 1 2 या ठिकाणी A इनवर्स इक्वल्स टू 1 0 0. ठीक आहे. मग आता काय होणार आहे बघा तर पहिल्यांदा R1 मध्ये काय चेंज होणार आहे तर R1 मायनस या ठिकाणी हा 1 आहे. ओके. इथे सॉल्व्ह करूया आपण. R1 चा हा एलिमेंट आहे 1 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे 0 म्हटल्यानंतर हा ॲज इट इज 1 या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मग इथे 2 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट या ठिकाणी 1 आहे 2 मायनस 2 या ठिकाणी आपल्याला 0 मिळणार आहे. मग या ठिकाणी आता नेक्स्ट 3 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे तर 2 इंटू 2 4 3 मायनस 4 या ठिकाणी आपल्याला मायनस 1 मिळणार आहे. ओके. मग इकडे आपण सेम अप्लाय करणार आहे. या ठिकाणी R1 चा एलिमेंट काय आहे तर 0 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे 1 मग हा काय झाला मायनस 2. अगेन इथे काय आहे तर 1 मायनस 2 इंटू R2 चा एलिमेंट 0 आहे मग हा काय होईल ॲज इट इज 1. नंतर इथे 0 मायनस 2 इंटू
R2 चा एलिमेंट काय आहे 0, म्हणजे हा सगळं काय आहे तर 0. ओके, आता हे फर्स्ट रो झालेला आहे. आता सिमिलर इथेच आपण थर्ड रो साठी पण ट्रान्सफॉर्मेशन तयार केलेला आहे. मग थर्ड रोचं ट्रान्सफॉर्मेशन आपण इथे अप्लाय करणार आहे. थर्ड रो मध्ये काय होणार आहे बघा, R3 चा काय एलिमेंट आहे इथे तर 0 प्लस आहे. ओके, 0 प्लस 5 इंटू R2 काय आहे या ठिकाणी 0 आहे, म्हणजे हे सगळं काय होऊन जाईल 0. मग सेकंड इथे काय आहे -5 प्लस 5 इंटू R2 काय आहे तर या ठिकाणी 1 आहे. -5 प्लस 5 या ठिकाणी अगेन हा 0 झालेला आहे. मग इथे काय दिलेलं आहे तर -8 प्लस 5 इंटू R2 काय दिलेला आहे या ठिकाणी तर हा 2 आहे, म्हणजे हा -8 प्लस 10 या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे तर 2 मिळालेला आहे आपल्याला या ठिकाणी. ओके, -8 प्लस 10. देन इथे आता सेम आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. R3 चा एलिमेंट काय आहे तर 0 प्लस 5 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे या ठिकाणी 1 आहे, मग हा इथे काय झाला 5. ओके, अगेन -3 प्लस 5 इंटू R2 काय आहे या ठिकाणी 0, मग हा -3 ॲज इट इज राहील. नंतर या ठिकाणी R3 चा एलिमेंट 1 प्लस 5 इंटू R2 चा एलिमेंट काय आहे तर इथे परत 0 आहे, म्हणजे हा 0 होऊन जाईल आणि हा ॲज इट इज 1 या ठिकाणी मिळणार आहे. मग आता बघा, इथे 1 आला या ठिकाणी 2 0 झाले, इथे 1 आला या ठिकाणी 2 0 झाले. आता आपल्याला इथे 1 आणायचा आहे आणि या वरचे दोन्ही एलिमेंट काय करायचे तर 0 करायचे. आता इथे आपल्याला 1 आणायचं आहे. इथे 1 आणण्यासाठी काय करू शकतो, याला डायरेक्ट 2 ने डिव्हाइड करून टाका, मग काय होऊन जाईल तर बघा कसं लिहावं लागेल आपल्याला. R3 चेंज करावं लागेल. R3 चेंजेस टू या ठिकाणी काय करतोय 1/2 ने आपण R3 ला मल्टिप्लाय करतोय. ओके, मग काय होऊन जाईल बघा, R3 होऊन चेंज होणार आहे, त्यामुळे बाकी सगळे कॉलम ॲज इट इज, रो ॲज इट इज लिहूया. 1 0 -1 0 1 2 या ठिकाणी A इनव्हर्स -2 1 0 1 0 0. ओके, आता इथे 0 ला जर का मल्टिप्लाय केलं तर तो 0च येणार आहे. इथे पण अगेन हा 0च येणार आहे. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 2 कॅन्सल होऊन इथे या ठिकाणी 1 येणार आहे. इथे 5/2. ओके, इथे -3/2 आणि या ठिकाणी 1/2. ठीक आहे. मग आता बघा इथे 1 मिळालेला आहे आपल्याला, हे वरचे दोन एलिमेंट 0 करायचे या 1 ची हेल्प घेऊन. मग काय लिहावं लागेल आपल्याला, इथे सायमल्टेनियस दोन्ही एकाच वेळेस करू शकतो आपण. पहिल्यांदा आपण काय करूया तर R1 चेंजेस टू, आता इथे 1 आहे आणि इथे -1 आहे, यांचं ऍडिशन करू शकतो आपण. म्हणजे मग काय होईल बघा, R1 प्लस R3 आणि सिमिलर आपण सेकंड साठी पण लिहूया. काय होतं मग R2 चेंजेस टू, काय चेंज करावं लागेल तर इथे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि R2 मधनं मायनस करावं लागेल. R2 - 2 इंटू R1. ओके, आता दोन्ही अप्लाय सायमल्टेनियस करणार आहे आपण. मग काय मिळेल आपल्याला बघा या ठिकाणी, तर R3 पहिल्यांदा ॲज इट इज लिहून ठेवूया आपण. 0 0 1 A इनव्हर्स या ठिकाणी 5/2 -3/2 आणि 1/2. ठीक आहे. मग आता बघा, तर हा R1 चेंज होणार आहे. R1 मध्ये काय चेंज होणार आहे तर R1 आणि R3 ची ऍडिशन होणार आहे. ओके,
1 प्लस 0 या ठिकाणी 1 मिळणार आहे आपल्याला. 0 प्लस 0 या ठिकाणी आपल्याला हा 0 मिळणार आहे. तर -1 प्लस 1, -1 प्लस 1 काय होणार आहे, अगेन 0 होऊन जाईल. आता इथे काय मिळणार आहे बघा, इथे या दोघांचे ऍडिशन होणार आहे. -2 प्लस 5/2, 5/2 या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -4 प्लस 5/2 मग काय मिळतं आपल्याला, तर 1/2. या ठिकाणी मिळणार आहे 1/2, 1/2. अगेन नेक्स्ट, या ठिकाणी काय आहे, तर 1 प्लस -3/2. ओके, मग या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय मिळतं आपल्याला, 1 × 2 2 मायनस हा 3/2, 2 - 3 -1/2, -1/2 मिळालेला आपल्याला. देन अगेन इथे काय आहे, तर या दोघांचं ऍडिशन करायचं आहे. मग 0 प्लस 1/2, सो आपल्याला हे मिळतं 1/2. ठीक आहे, हा मिळालेला आहे डायरेक्ट आपल्याला 1/2. आता बघा, फर्स्ट झालेला आहे. सिमिलर आपण सेकंड साठी पण ट्रान्सफॉर्मेशन तयार केलेलं आहे, ते अप्लाय करूया. R2 काय आहे इथे, तर 0 आहे. 0 मायनस 2 × R1. R1 काय आहे या ठिकाणी, तर बघा R1 काय आहे या ठिकाणी, तर 1 आहे. मग बघा या ठिकाणी आपल्याला या 1 ची हेल्प घ्यायची आहे, म्हणजे या ठिकाणी इथे R3 होऊन जाईल. ओके, R3. मग आता इथे R3 काय दिलेला आहे, तर हा 0 आहे. ओके, R3 काय दिलेला आहे, 0. मग 0 × हा पण 0 झाला, मग हा ॲज इट इज 0 मिळणार आहे आपल्याला. अगेन R2 या ठिकाणी काय दिलेला आहे, तर 1 मायनस 2 × R3 काय आहे इथे, अगेन 0 आहे. ओके, मग हा 0 झाला आणि हा ॲज इट इज 1 मिळणार आहे आपल्याला. मग इथे काय आहे, तर 2 मायनस 2 × R3 काय आहे, तर 1 आहे. मग 2 - 2 आपण आपल्याला 0 मिळालेला आहे. आता इकडे काय होईल बघा, काय करायचं आहे, तर R2 काय आहे पहिल्यांदा, तर 1 मायनस 2 × R3 काय दिलेला आहे, तर 5/2. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करताना काय होऊन जाईल, हा तर हा 2 कॅन्सल होऊन जाईल. ओके, काय मिळतं मग आपल्याला, 1 मायनस 5, तर या ठिकाणी आपल्याला मिळतो -4. ओके, आता नेक्स्ट R2 या ठिकाणी काय आहे, तर 0 आहे. मायनस 2 × R3 काय आहे, तर 3/2. ओके, हा 2 कॅन्सल होऊन जाईल, मायनस कॅन्सल होऊन जाईल. तर या ठिकाणी काय मिळतं आपल्याला, फक्त 3. ओके, अगेन इथे 0 मायनस 2 × 1/2. मग इथे 2 कॅन्सल जर झालं, तर या ठिकाणी मिळतो आपल्याला -1. ओके, मग बघा हा तर आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट झालेला आहे. मग I × I इनव्हर्स, A इनव्हर्स असतो डायरेक्ट, A इनव्हर्स इक्वल्स टू काय मिळालेलं आपल्याला, तर 1/2 मायनस 1/2 अगेन 1/2 इंटू -4 3 -1 5/2 -3/2 आणि या ठिकाणी 1/2. तर हा काय झालेला आहे आपला या ठिकाणी इनव्हर्स, जो की आपल्याला फाइंड करायला सांगितला होता. ओके, आता हे लिहून घेताना व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, इथनं हवं तर आपण
1/2 कॉमन पण घेऊ शकतो. 1/2 कॉमन घेता येईल. इथे आता डिनॉमिनेटरला 2 नाही आहे, तर याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1/2 आपल्याला कॉमन घेता येईल. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. तर चला मित्रांनो, हा लास्ट वाला क्वेश्चन आहे या एक्झरसाइजचा. बघा, इथे पण आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा. पहिल्यांदा मॉड फाइंड करून घेऊया. काय मिळतं, 2 इंटू हा कॉलम आणि रो स्किप करा, 3 इंटू 1 3 मायनस 0. अगेन इथे हा 0 आहे, सो आपण इथे अगेन -1 आहे, मग -1. कॉलम आणि रो स्किप केला, 5 इंटू 1 5 आणि हा -0. मग काय मिळतं, 2 इंटू 3 इथे -1 इंटू 5, मग 2 इंटू 3 6, इथे -1 इंटू 5 -5, मग काय मिळालं आपल्याला, 6 - 5 1. मग मॉड ऑफ ए इक्वल्स टू 1 which is not equals to 0, then A inverse is exist. इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. मग आता इन्व्हर्स याचा फाइंड करायचा आहे. बघा, हे काय करणार आहे आपण, तर ॲडजॉइंट मेथडनी करणार आहे. मग M11 M12 M13 M21 M22 M23 M31 M32 then M33. ओके, तर मग आता याचे मायनर फाइंड करायचे आहे. 2 साठी जर करतो म्हटलं तर हा 3 - 0 इक्वल्स टू 3. 0 साठी म्हटलं तर बघा, 5 इंटू 3 15 -0 इक्वल्स टू 15. ठीक आहे. देन -1 साठी म्हटलं तर 5 इंटू 1 5 -0 इक्वल्स टू 5. ठीक आहे. मग आता 2 1 साठी 5 साठी घेतो इथे आपला कॉलम आणि रो स्किप करा, 3 इंटू 0 0 मायनस मायनस हा +1 इक्वल्स टू 1 मिळाला आपल्याला. देन 1 साठी कॉलम आणि रो स्किप करा, 3 इंटू 2 6, इथे हा +0 म्हणजे हा 6 मिळाला आपल्याला. देन 2 3 साठी 0 साठी रो आणि कॉलम स्किप करा, 1 इंटू 2 2, हा -0, मग आपल्याला या ठिकाणी 2 मिळालेला आहे. 3 1 साठी हा कॉलम आणि रो स्किप करा, 0 इंटू 0 0 -1 1 इंटू -1 म्हणजे हा +1 झाला, मग या ठिकाणी 1 मिळाला आपल्याला. 3 2 साठी 1 साठी बघा, कॉलम आणि रो स्किप करा, 0 इंटू 2 0 5 इंटू -1 +5 झाला. ओके, मग या ठिकाणी आपल्याला 5 मिळालेला आहे. 3 3 साठी म्हणजे लास्ट एलिमेंटसाठी कॉलम आणि रो स्किप करा, 2 इंटू 1 2 -0, या ठिकाणी 2 मिळालेला आहे. मग मायनर झाले कोफॅक्टर, A11 A12 ॲज इट इज लिहून घेऊया, 3 15 A13 5 A21 1 A22 6 A23 2 A31 1 A32 5 आणि A33 या ठिकाणी आपल्याला 2 मिळालेला आहे. मग आता यांचा पॉवर बघा किंवा याची ऑर्डर बघा. इव्हन आहे तर सेम राहील, ऑड आहे तर हा मायनस होऊन जाईल, हा सेम राहील, हा मायनस होऊन जाईल, हा सेम आहे. 2 + 3 5 हा मायनस होऊन जाईल, 3 + 1 4 सेम आहे, 3 + 2 5 हा मायनस होऊन जाईल आणि हा सेम आहे. मग आपल्याला काय मिळालं, तर कोफॅक्टर मॅट्रिक्स.
चला आपण डिनोट करतो 3/3. काय आहे 3 - 15 5 -1 6 -2 1 -5 2. देन आपल्याला फाइंड करायचा असतो ॲडजॉइंट ऑफ ए, जो की आहे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतो. मग काय मिळतं, तर या ठिकाणी बघा रोला कॉलममध्ये आपण कन्वर्ट करतो. 3 - 15 5 -1 6 -2 1 -5 2. ओके. मग आता ॲडजॉइंट मिळाल्यानंतर आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा. ए इन्व्हर्स इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला आहे 1/mod ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ओके. मग ए इन्व्हर्स इक्वल्स टू 1/, मॉडची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला या ठिकाणी 1. देन ॲडजॉइंट काय आहे, तर 3 - 1 1 -15 6 -5 5 -2 2. ओके. तर हा आहे इन्व्हर्स, याला डायरेक्ट आपल्याला लिहिता येईल ए इन्व्हर्स इक्वल्स टू, कारण हे 1/1 आहे म्हणून मग 3 - 1 1 -15 6 -5 5 -2 2. ठीक आहे. हाच आपल्याला फाइंड करायचा होता. ओके, कॉपी करून घ्या. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक्झरसाइज 2.2 कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झरसाइज 2.3 स्टार्ट करणार आहे. मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही जर का व्हिडिओ बघितला असेल, मी जे काही तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले असतील, तर ते तुम्हाला हेल्पफुल वाटले असतील, त्यामधनं काहीतरी नवीन ट्रिक्स, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नका ठेवू, तर आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांना आपल्या चॅनलबद्दल सांगा. तसेच या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आपल्या कॉलेजच्या ग्रुपवरती शेअर करा, फ्रेंड्स ग्रुप्स असतील तिथे शेअर करा. तसेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा ID दिलेला आहे, त्यानंतर टेलिग्राम पेजची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सॲप चॅनल दिलेला आहे, त्याचबरोबर फेसबुक पेज पण त्या ठिकाणी दिलेला आहे. तिथे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते मला सांगू शकता. तसेच आजचा जो काही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणाने कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू.